नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीचं एप्रिल 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहाचे राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव पडणार आहेत. याचप्रमाणे या महिन्यामध्ये दिनांक 8 तारखेला रवीचं ग्रहण आहे किंवा ज्याला आपण सूर्यग्रहण आहे, ते दिनांक 8 तारखेला तुमच्या अष्टम भावामध्ये होणार आहे किंवा अष्टम स्थानामध्ये होणार आहे, की ज्याला आपण मृत्यूस्थान सुद्धा असं म्हणतो. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये जो बुध आहे तो सुद्धा वक्री असणार आहे दिनांक 2 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेपर्यंत. तर या दोन प्रमुख ग्रहांचा तुमच्या एकंदरीत जीवनावर कशा प्रकारे प्रभाव होणार आहे, तुमच्या जीवनाचं कोणतं क्षेत्र जास्त प्रभावित होणार आहे, याचप्रमाणे इतरही ग्रह किंवा त्यांची जे राशांतर आहेत त्याचा प्रभाव कशा प्रकारे होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशीचं एप्रिल 2024 करता राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहे. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल विचार करू. म्हणजे तुमचं शरीर स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल, शारीरिक किंवा मानसिक नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 14 तारखेनंतर तो तुमच्या भाग्य स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि इथेच असणाऱ्या राहू बरोबर हा जो रवी आहे तो युती सुद्धा असणार आहे किंवा इथे ग्रहण योग सुद्धा आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, आणि जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. तर एकंदरीतच या सर्व परिस्थितीचा किंवा ग्रहयोगांचा विचार शारीरिक दृष्टीने करायचा झाला किंवा स्वास्थ्याच्या दृष्टीने करायचा झाला, तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने हा महिना काही नीटचा असणार नाही. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, मानसिक विचार, मानसिक स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन अशा प्रकारच्या गोष्टी आणि त्या अनपेक्षितपणे समोर येतील. म्हणजे तुम्हाला कल्पनाही नसेल अशा प्रकारे त्या समोर येतील आणि तुमच्या पूर्ण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतात. त्या क्षणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे तुम्हाला जर काही लक्षणे दिसली तर त्याच्या लगेच डॉक्टर इलाज करणं आवश्यक आहे. कारण वरवर अगदी लहान वाटणारी जी लक्षणं असतील ते अचानक मोठं रूप धारण करते. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची कामं, कुठल्याही प्रकारच्या गोष्टी या महिन्यामध्ये तशा काही करू नका. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. जे तुमच्या नैमित्तिक आहे ते जरूर करा. पण कधी-कधी आपण जास्त वेळेसाठी किंवा जास्त अपेक्षा किंवा काही ट्रिकी सिच्युएशनमध्ये गोष्टी आपापल्यापर्यंत करायला मोकळे होतात. तसं मात्र या महिन्यात करू नका. गोष्टी तुमच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक किंवा कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. हे थोडंसं ध्यानात घ्या. याचप्रमाणे यानंतर आपण चर्चा करणार आहोत एकंदरीत तुमचं जे फायनान्शियल कंडिशन आहे किंवा आर्थिक जो स्तर आहे नेमकं कशा प्रकारचा असेल. सिंह राशीकरता बुध आणि गुरु हे जे दोन ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे ठरतात, कारण हे महत्त्वपूर्ण अशा आर्थिक स्थानांचे अधिपती आहे. बुधाबद्दल सांगायचं झालं तर हा जो बुध आहे, हा बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 2 तारखेला तो वक्री होणार आहे आणि त्यानंतर तो तुमच्या अष्टम स्थानामध्ये येणार आहे मीन राशीमध्ये, आणि तिथे दिनांक 25 तारखेनंतर तो वक्रीचा मार्गस्थ सुद्धा होणार आहे. तर साधारणतः जो बुधाचे जे वक्री आहे आणि अष्टम स्थानात येणारं जे भ्रमण आहे ते तुम्हाला तुमचे जे नैमित्तिक जे तुमचे इन्कम आहे त्यावर किंवा तुम्ही जे काही इन्व्हेस्ट कराल या संदर्भात महत्त्वपूर्ण काही गोष्टी घडवेल की ज्या थोड्याशा नकारात्मक असेल. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट या महिन्यात टाळणं महत्त्वाचं ठरेल. किंवा अशा प्रकारच्या योजना की ज्या तुम्हाला झटपट श्रीमंत बनवतात किंवा पटकन गोष्टी तुमच्यासाठी करतात, अशा योजनांपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आणि अष्टमेश जो गुरु आहे तो तुमच्या भाग्यस्थानात आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर साधारणतः जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, लॉंग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, तर या संदर्भात गुरु तुम्हाला नक्कीच साथ देईल. त्या संदर्भातले काही चांगले फायदे जेव्हा अनपेक्षित लाभ अशा गोष्टी मिळतील. जे मी मगाशी सांगितलं होतं आरोग्याच्या संदर्भात शारीरिक आणि मानसिक, या ठिकाणी सुद्धा गुरु हा तुमच्या मदतीला धावून येणार आहे. गुरु जो भाग्यस्थानात आहे, पंचम दर्शनीने तुमच्या राशीला बघतोय, तरी म्हणजे एकंदरीत जरी का तुम्हाला लक्षणं वेगळी दिसली किंवा गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड दिसल्या तरी सुद्धा गुरुचं जे पंचम दृष्टी आहे तुमच्या राशीवरती ती खूपच महत्त्वपूर्ण राहील. म्हणजे कुठल्या गोष्टी टोकाच्या होणार नाहीत. तर असं जाणवेल की आता गोष्टी खूप टोकाच्या होतील किंवा गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतील. परंतु गुरुचं जे भ्रमण आहे भाग्यस्थानातून जे काही तुमच्या राशीला पाहताय हे तुमच्यासाठी सकारात्मक गोष्टी किंवा सकारात्मक घटना नक्की घडवेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहस्वास्थ्याबद्दल. तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 24 तारखेनंतर, तो तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. तर घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यापर्यंत इंटरेक्शन ठीक राहील, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. तशी काय काळजी करू नका. घरातलं जे वातावरण बरंचसं नॉर्मल राहील, चिंता करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफबद्दल.
लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्या संदर्भात काळजी करू नका. त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन नातेसंबंध जुळवायचे असेल तरी सुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी बराचसा चांगला राहील. त्याच्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपमध्ये. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्य संदर्भात थोडंसं वर खाली जाईल. काळजी करू नका, कारण गुरुचं जे नवम दृष्टी आहे हे तुमच्या पंचम स्थानावर आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. याचप्रमाणे जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा हा कालावधी बराचसा चांगला जाईल. तुम्ही जर का मेहनत केलेली असेल, एफर्ट घेतलेले असेल तर त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे निश्चित मिळतील. परंतु एफर्ट मात्र द्यायला हवे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. तर साधारणतः तुमच्या सप्तम स्थानामध्ये किंवा सप्तमेश किंवा सप्तम स्थानामध्येच आहे शनी, आणि सप्तम स्थानामध्ये आणखीन एक पापग्रह आलेला आहे, तो म्हणजे मंगळ. तर साधारण शनी मंगळ हे सप्तम स्थानात अशुभ फलदायी मानले जातात. याचं तुम्हाला अनुभव येईल की तुमचे जे वैवाहिक विचार आहेत तुमचे थोडेसे हावी झालेले आहेत, किंवा त्याचा परिणाम तुमच्या ते जास्त होत आहे, किंवा थोडेसे वादविवादाचे प्रसंग होत आहेत आणि वादविवाद थोडे वाढले जातात. कधी कधी गोष्टी अगदी टोकाच्या होत आहेत असं सुद्धा वाटेल, पण काळजी करू नका. मात्र इथे सुद्धा एक सांगावं असं वाटतं की गोष्टी जरी तुम्हाला वाटलं की हाताबाहेर जात आहेत तरी त्या थोडंसं त्याच्यामध्ये आवर घालण्याचा प्रयत्न करणं, ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करणं, कारण तुमची जी रास आहे ती सहसा ऍडजस्ट करत नाही. त्याच्यामुळे रिलेशनशिपच्या बाबतीत तरी तुम्हाला थोडंसं ऍडजस्टमेंट दाखवावी लागेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे कर्म आहे किंवा कर्मस्थान किंवा तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भात. तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे शुक्र, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, आणि दिनांक 24 तारखेनंतर 25 तारखेनंतर हा जो शुक्र आहे शुक्र तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील, कारण ज्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड वगैरे होऊ शकतील. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठलेही झटपट निर्णय घेऊ नका. गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होऊ शकतील किंवा तुम्हाला जाणवते. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. म्हणजे या महिन्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या 8व्या स्थानात जे बरेचसे ग्रह आलेले आहेत किंवा येणार आहेत, तर तेच थोडेसे तुम्हाला मिसगाईड करू शकतील, किंवा त्यांच्यामुळे थोडंसं स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन अशा प्रकारचे काही मानसिक व्याधी किंवा मानसिक त्रास हे या महिन्यात थोडंसं जास्त प्रमाणात डोकं वर करू शकतील. खंबीरपणे साथ द्या, आणि तुम्हाला खंबीरपणे साथ देण्यासाठी गुरु जो तुमच्या भाग्यस्थानात आहे तो तयार आहे, आणि त्याची 5वी दृष्टी तुमच्याच राशीत. त्याच्यामुळे तुम्ही याच्यात निभावून सुद्धा द्याल, तसाही प्रॉब्लेम नाही. परंतु एक सकारात्मकता तुमच्यामध्ये जरूर ठेवा. अर्थात तुमच्या राशीचं दुसरं नावच कॉन्फिडन्स असं आहे, आत्मविश्वास आहे. त्यामुळे तो तुम्हाला ठेवायला हवा. गोष्टी कितीही जरी कॉम्प्लिकेटेड झाल्या तरी पण स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 3 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे तुमच्या अष्टम स्थानामध्ये. शुक्र जो ग्रह आहे तुमचा दशमेश आहे, तृतीयेश आहे, अष्टमात नेपच्यूनच्या युतीमध्ये असणार आहे. तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडंसं कॉम्प्लिकेटेड गोष्टी सारख्या जाणवतील, पण त्याचे काही विचित्र वाईट परिणाम वगैरे मिळणार नाही. तुमचे भावंड किंवा सिबलिंग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला मंगळ आणि शनीची युती होणार आहे. ही युती अतिशय महत्त्वाची आहे. तुमच्या सप्तम स्थानात होणारी मंगळ शनीची युती, जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार हे तुमच्यावरती हावी झाल्यासारखं वाटते, किंवा त्यांच्याकडून थोडंसं गोष्टी वेगळ्या प्रकारे झालेल्या आहेत, किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास झालेले आहेत, किंवा तुमच्याने त्यांच्यामध्ये जे वादविवाद हे थोडेसे टोकाचे झाले, तर अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. असंच दिनांक 11 तारखेला रवी आणि बुधाची सुद्धा युती होणार आहे तुमच्या अष्टम स्थानामध्ये. लक्षात घ्या, बुध जो ग्रह आहे हा तुमचा लाभेश आहे, धनेश आहे, आणि जो रवी आहे तुमच्या राशीचा स्वामी आहे. तर या दोघांची युती तुमच्या अष्टमात होणार आहे. तर या अन्वये सुद्धा थोडंसं तुम्हाला आर्थिक संदर्भात याची खूप चांगले वगैरे अनुभव येतील. अनपेक्षित लाभ किंवा काही गोष्टींचे लाभ होणं, पैशाचे लाभ होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी नक्की होतील, पण तो आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 19 तारीख आहे ते तुमच्या शुभ फलदायी आहे. खास करून तुमच्या सप्तमात असणारा मंगळ आणि भाग्यात असणारा गुरु शनी परस्पर लाभयोग करणार आहेत, आणि अष्टमामध्ये शुक्र आणि बुधाची सुद्धा युती होणार आहे. तर साधारणतः विवाहित असाल तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीपासून तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये जी रस्सीखेच आहे ती या दरम्यान बऱ्याच प्रमाणात कमी होईल. ज्या दोघांमध्ये एक त्याला आपण व्यवस्थित वातावरण किंवा शांततेचं वातावरण तयार होईल, आणि दोघांमध्ये जी कडवटपणा आहे दोघांच्या नातेसंबंधातला तो बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यासारखा वाटेल. या महिन्यातलं मगाशी सांगितल्याप्रमाणे जे ग्रहण आहे किंवा त्यात जे अमावस्या आहे ते अष्टमात आहे. आरोग्याच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा पूर्ण हा भाग आहे. लक्षात घ्या, काळजी घेणं गरजेचं आहे. जीवनाच्या कुठल्याही प्रकार मौन सर्वार्थ साधनम या संस्कृत सुभाषिताकडे थोडंसं लक्ष द्या. या दरम्यान कुठल्याही प्रकारची कामं कुठल्याही क्षेत्राशी संबंधित करू नका. रिस्क तर अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावस्या आहे या महिन्याची जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला
हनुमान जयंती आहे आणि 17 तारखेला श्रीराम नवमी आहे, म्हणजे श्रीराम जयंती आहे. तर मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांना या दोन्ही सणांबद्दल म्हणजे हनुमान जयंती आणि श्रीरामनवमी निमित्त मनापासून शुभेच्छा. याचप्रमाणे सगळ्यात मोठा सण हिंदू वर्ष प्रारंभ होणार आहे दिनांक 9 तारखेला, ज्याला आपण गुढीपाडवा म्हणतो. त्या गुढीपाडवा निमित्त सुद्धा मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्याला मनापासून भरपूर शुभेच्छा. आपल्या सर्वांना हे येणारं वर्ष सुख समृद्धीचं, लाभाचं, ऐश्वर्याचं आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आणि महत्त्वाचं म्हणजे चांगल्या स्वास्थ्याचं जावं. परत एकदा तुम्हाला लक्षात आणून द्यावं असं वाटतं, या महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं एप्रिल 2024 करण्याचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.